नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आज आपण दही, लिंबू, इनो कुठल्याही प्रकारचे मेजरिंग कप न वापरता घरातीलच चमचा वाटीच्या मदतीने अजिबातही घशामध्ये न रुतणारा जाळीदार खमण ढोकळा करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता आपल्याला सुरुवात करूया। इथे या वाटीमध्ये पाववाटी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घालून घेऊया। 2 चमचे साखर घालून घेऊया। इथे तुम्ही साखरेचे प्रमाण अजून जास्त वाढवू शकता। इथे एक मिरची वाटून घेतलेली आहे। ही मिरचीची पेस्ट यामध्ये घालून घेऊया। 1 इंच आल्याचा कीस करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घेऊया। या पाण्यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड व साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। त्यासाठी हे मिश्रण 5 मिनिट तरी बाजूला ठेवून देऊया। आता ढोकळ्यासाठी लागणारं बॅटर करून घेऊया। त्यासाठी इथे ज्या वाटीने आपण 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत त्याच वाटीने इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेले आहे। यामध्ये 4 चमचे तेल घालून घेऊया। पोहे खायचा जो चमचा असतो त्याच चमच्याने आपल्याला हे सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत। तेलामुळे ढोकळा मऊसूत होण्यास मदत होते। यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेऊया। चवीपुरतं मीठ घालूया। त्यानंतर यामध्ये मगाशी जे आपण लिंबूसत्व व साखरेचं पाणी करून घेतलेलं होतं ते यामध्ये एका गाळणीमधून गाळून घेऊया। हिरवी मिरची व आल्यामुळे ढोकळ्याला छान चव येते। आता यामध्ये 1 वाटी बेसनपीठ एका चाळणीमधून चाळून घेऊया। हे बेसनपीठ मी थोडंसं दाबूनच भरून घेतलेलं आहे। इथे आपण 1 वाटी बेसनपीठासाठी पाऊण वाटी इतकं पाणी वापरलेलं आहे आणि हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। जे आपण घरामध्ये बेसनपीठ वापरतो तेच बेसनपीठ इथे मी वापरलेलं आहे, परंतु हे बेसनपीठ चाळणीमधून चाळूनच घ्यायचं आहे। सर्व बेसनपीठ चांगलं चाळून घेतल्यानंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटांसाठी एकाच डिरेक्शनने अशा प्रकारे चांगलं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे मिश्रण फेटल्यामुळे ढोकळा जाळीदार व हलका फुलका होण्यास मदत होते। हे ढोकळ्याचं मिश्रण अजिबातही आपण भिजत ठेवणार नाही, लगेच ढोकळा करून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिट हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेऊया। सोडा चांगला ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती 1 चमचा पाणी घालून घेऊया। सोडा घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे। ढोकळ्यामुळे इनो घातल्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये अडकल्यासारखं होतं, त्यामुळे ढोकळ्यामध्ये सोड्याचाच वापर करा। 5 मिनिटापूर्वीच या भांड्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी घालून घेतलेलं आहे। त्यावरती एक स्टँडही ठेवून दिलेला आहे। पाण्याला एक उकळी आल्यानंतर हे ढोकळ्याचं बॅटर या टीनमध्ये ओतून घेऊया। या टीनलाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। ढोकळ्याचं बॅटर टीनमध्ये ओतण्यापूर्वीच पाण्याला एक चांगली उकळी येणे अत्यंत गरजेचे असते, तरच ढोकळा चांगला जाळीदार व हलका फुलका तयार होतो। आता यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती 20 ते 25 मिनिटांसाठी ढोकळा शिजवून घेऊया। तोपर्यंत ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी गोड चटणी तयार करून घेऊया। तसेच या भांड्यावरचं अधेमध्ये अजिबातही झाकण काढायचं नाही। 20 ते 25 मिनिटांनंतरच झाकण काढायचं आहे। त्यासाठी इथे अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। इथे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता। गूळ भिजत ठेवण्यासाठी इथे भांड्यामध्ये 1 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला हा गूळ 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे। 15 मिनिटांनंतर गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे। गुळामध्ये कधीकधी कचरा व बारीक खडे असू शकतात, त्यामुळे ज्या भांड्यामध्ये आपण चटणी करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे गुळाचं पाणी गाळून घेऊया। यामध्ये 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता इथे हे भांडं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे। हे पाणी बरंचसं पातळ आहे। थोडंसं घट्टसर असं पाणी होण्यासाठी यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालणार आहोत। त्यासाठी इथे एका छोट्या वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर घालून घेऊया। यामध्ये 2 चमचे पाणी घालून घेऊया। हे कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इकडे या पाण्यालाही उकळी आलेली आहे। गॅसची फ्लेम एकदम लो करून हे कॉर्नफ्लोअरचं पाणी यामध्ये घालून घेऊया। कॉर्नफ्लोअरचं पाणी घातल्यानंतर जवळपास 5 मिनिटांसाठी आपल्याला हे पाणी असंच उकळत ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर इथे हे पाणी किंचितसं घट्टसर असं बनू लागलेलं आहे व हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर बरंचसं घट्टसर तयार होतं। तर अशा प्रकारे इथे समोसांबरोबर खाण्यासाठी गोड चटणी तयार झालेली आहे। ही चटणी एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून 8 ते 10 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। 25 मिनिटांनंतर ढोकळा शिजला आहे की नाही ते चेक करूया। त्यासाठी इथे एक टूथपिक घेतलेली आहे। टूथपिक मध्यभागी घातल्यानंतर एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपला ढोकळा चांगला शिजलेला आहे। आता इथे हा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच
डिमोल्ड करून घ्यायचा आहे। त्यासाठी या ढोकळ्याच्या कडा चारी बाजूने सैल करून घेऊया। ढोकळा एकदम गरम असतानाच टीनमधून बाहेर काढायची गडबड करायची नाही, नाहीतर ढोकळा तुटू शकतो। तर इथे आपला एकदम मस्त असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे। आता हा ढोकळा छोट्या छोट्या चौकोनी पीसेसमध्ये कट करून घेऊया। ढोकळ्याला तडका देण्यासाठी इथे या कढईमध्ये थोडेसे तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, अर्धा ग्लास भरून पाणी घालून घेऊया। तसेच यामध्ये थोडीशी साखरही घालून घेऊया। या पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळेपर्यंतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। मगाशी मी तडक्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायचे विसरून गेले, तर इथे मी या तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या चांगल्या परतून घेऊया। छान परतून घेतलेल्या मिरच्या या ढोकळ्यावरती तेलासकटच ओतून घेऊया। आपल्याला इथे मिरच्या बेतानेच वापरायच्या आहेत। मगाशी आपण ढोकळ्यामध्ये मिरच्या घातलेल्या असल्यामुळे इथे थोड्याशाच मिरच्या वापरायच्या आहेत। मगाशी जे आपण साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते हलकंसं कोमट झाल्यानंतर या ढोकळ्यावरती ओतून घेऊया। जेवढं आपण पाणी बनवलेलं आहे ते सर्वचे सर्व पाणी ढोकळ्यावरती ओतून घ्यायचं आहे। एकदम भरपूर असं पाणी वापरल्यामुळे ही ढोकळा एकदम रसरशीत तयार होतो। तो खाताना अजिबातही कोरडा लागत नाही, तसेच घशामध्ये अडकल्यासारखे वाटत नाही। तर अशा प्रकारे इथे आपला एकदम जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे केलेला खमण ढोकळा नक्की करून बघा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।